कारवाई काय होते त्याकडे लक्ष असेल त्या संदर्भात माहिती तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, कोर्टानं हे म्हटलेलं आहे। कोकाटेंना त्वरित अटक करा, कोर्टानं हे आदेश दिले। त्यामुळे कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी रद्द होऊ शकते। काल सत्र न्यायालयात आरोपी म्हणून श्री कोकाटे यांनी हजर राहणं अपेक्षित असताना आणि कायदेशीर बंधनकारक असताना त्यांनी अटक टाळण्यासाठी ते कोर्टापुढे जाणून बुजून हजर राहिलेले नाहीत। ही जी कायदेशीर पळवाट त्यांनी शोधून काढली ती पळवाट बंद करण्यासाठी आज आम्ही रीतसर मेहरबान ट्रायल कोर्टापुढे कलम 418 CRPC अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी रद्द होऊ शकते। यानुसार कोकाटेंना त्वरित अटक करा असे न्यायालयानं आदेश दिलेले आहे। दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, सध्या काय घडामोडी घडतायत न्यायालयीन परिसरात आणि माणिकराव कोकाटे यांना कधीपर्यंत अटक केली जाऊ शकते? पोलिसांची कशी हालचाल? प्रणिता, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण अगदी काही वेळाच आधीच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे। काल खरं तर मुख्यमंत्री कोट्यातील जे एकूणच घरं आहेत ते घेतल्या प्रकरणी त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला होता। जे एकूणच खालचं न्यायालय आहे त्यांनी 2 वर्षाची शिक्षा ठोठावलेली होती, ते कायम नाशिक जिल्हा न्यायालयाने काल हे ठेवल्यानंतर त्यांना कधीही अटक जे ते एकूणच जे होऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाज होता। आणि आज मंत्री माणिकराव कोकाटे यांना तातडीने अटक करावा अशा पद्धतीचा एक अर्ज जो आहे तो नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये दाखल झाल्यानंतर आत्ताच काही वेळा आधीच न्यायालयाने त्यांना तातडीने अटक करावा अशा पद्धतीचे आदेश हे दिलेला आहेत आणि अटक वॉरंट जारी केलेला आहे। आता या सगळ्या प्रक्रियेनंतर त्यांना तातडीने अटक व्हावी अशा पद्धतीची मागणी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ज्यांनी अटक वॉरंटचा अर्ज दाखल केलेला होता त्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। आणि हे आदेश दिल्यानंतर त्यांना तातडीने अटक व्हायला हवं होतं, पण अद्याप अटक झालेली नाहीये। त्यामुळे त्या संदर्भात नाराजी सुद्धा वकिलांनी हे आत्ताच काही वेळा आधी एकूणच जय महाराष्ट्रशी बोलत असताना व्यक्त केलेली आहे। त्यामुळे नाशिक पोलिसांना हे आदेश दिल्यानंतर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांना कधी अटक होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण वकिलांनी ज्यावेळेस जे युक्तिवाद केला माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी, त्यावेळेस ते आजारी आहेत आणि ते शासकीय रुग्णालयामध्ये जे उपचार घेत आहेत, काही वेळ वाढून मिळावा अशा पद्धतीची मागणी केलेली होती, पण ही मागणी माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे। आणि फेटाळून माणिकराव कोकाटे यांना तातडीने अटक करा आणि अटक वॉरंट सुद्धा न्यायालयाने हे जारी केलेलं आहे। त्यामुळे आता मंत्री माणिकराव कोकाटे यांना कधी अटक होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ज्यांनी अर्ज केला होता त्या वकिलांनी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशाही पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि 2 वर्षाच्या वरती शिक्षा लागल्यानंतर आमदारकी सुद्धा एकूणच जाऊ शकते आणि आमदारकीची सुद्धा एकूणच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशाही पद्धतीचा आता मागणी होतोय। त्यामुळे आता या सगळ्या घटनांमध्ये काय काय घडामोडी घडतात आणि प्रामुख्याने माणिकराव कोकाटे यांना कधी अटक होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच माणिकराव कोकाटे सध्या रुग्णालयात दाखल आहे। नेमकं त्यांना काय झाले त्या संदर्भातली काही माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे का? आणि जर ते रुग्णालयात दाखल असतील तर त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया ही कशी असते? माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत अशा पद्धतीची माहिती वकिलांनी दिलेली आहे, पण ते नेमकं कुठे आहेत हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे। आणि त्यामुळे ज्यावेळेस माननीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेलं आहे आणि त्यानंतर तातडीने त्यांना अटक करावी अशा पद्धतीची मागणी वकिलांनी म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्याकडनं आता केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि अटक वॉरंट हे जारी करून 1 ते 1.5 तास झालेला आहे, त्यामुळे अद्याप त्यांना अटक झालेली नाही आहे। त्यामुळे तातडीने ते कुठं आहेत हे एकूणच पाहावं आणि त्यांना अटक करावी अशा पद्धतीची मागणी आहे। आणि त्याच पद्धतीने ते मुंबईत आहेत अशाही पद्धतीची काही माहिती हे मागच्या काही जणांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे आता नाशिक पोलीस त्यांना नाशिकमध्ये पाहतात का मुंबईला जातात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा हा संपूर्णपणे निर्णय म्हणता येईल। आणि त्याच पद्धतीने 2 वर्षाची शिक्षा लागल्यानंतर आमदारकी सुद्धा जाऊ शकतो असंही तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे। आणि मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तातडीने घ्यावा अशाही पद्धतीचं मागणी एकूणच इथे नाशिकमध्ये होताना बघायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या घटनांमध्ये आता मुख्यमंत्री असेल किंवा राज्य सरकार असेल हे काय भूमिका किंवा
काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच पद्धतीने माननीय नाशिक जिल्हा न्यायालयाने ज्यावेळेस हे वॉरंट जारी केलेलं आहे, त्यामुळे नाशिक पोलीस आता एकूणच माणिकराव कोकाटे यांना कधी अटक करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी किरण, या संदर्भातली अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, मात्र सध्या